किती लाईट लाईत भावाजी आमचे घेऊन इलेत सामा. भाची आमची जाम खुश झाली हा. त्याका एका महिनेभर हॅलो गाय, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर आज माझ्या भाचीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच मी आता कामावरून लवकर घरी आलो आणि आताच मी जातोय बहिणीच्या घरी, कारण आता केकची ऑर्डर वगैरे द्यायचंय, सामान वगैरे पण घ्यायचंय डेकोरेशन साठी. भाचीचा आता 6:30 वाजता शाळा सुटणार आहे आणि त्याच्या आधी आम्हाला डेकोरेशन करायचंय आणि तिला सरप्राईज द्यायचंय. आता तेच आता आम्ही करायला म्हणून जातोय आता. तर बघत राहा पुढे काय काय घडतंय काय काय नाही ते. आता मी 1 तास डेकोरेशनचं आणि सामान आणायला निघालोय. बहिणीने घेतलंय डेकोरेशनचं सामान, पण थोडंफार बाकी आहे आणि मेन म्हणजे केकची ऑर्डर दिली नाहीये, ती द्यायची आहे. त्यासाठी आता निघालोय मी. आता मी केक शॉपमध्ये केकची ऑर्डर द्यायला आलेलो, पण ऍक्च्युली आता लेट झालाय, 4:30 होऊन गेलेत. ते बोलतायत की आमच्याकडे ऑलरेडी ऑर्डर पेंडिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 2-3 तासाच्या वर वेट करायला लागेल आणि आम्हाला केक लवकर पाहिजे. तर बहिणीला फोन केलेला, ती बोलते 2 अर्धा किलोचे केक डायरेक्ट घेऊन ये. भाचीला माझ्या चॉकलेट केक आवडतोय म्हणून मी चॉकलेट केक एक घेतलाय आणि एक स्ट्रॉबेरी केक घेतलाय. आता बाहेर पडलोय पण केक घेतला नाही, तो काय संध्याकाळीच घेणार. पण का आता घेऊन जाऊन फायदा नाही, माझ्यासोबत कोण माणूस पण नाही घ्यायला. भाऊजींना आणणार होतो पण त्यांना आणलं नाही, बोलो आता कसं काय गरज आहे. आता जातोय वेफर वगैरे घ्यायला, बाकीचं सामान वगैरे घ्यायला. हा माझा भाऊ आहे ना, फुगा फुगवतोय आणि मध्ये मध्ये ही ना मोरासारखी नाचतात सगळेजण. त्याचा पोरग्या हमलो करता डेकोरेशनच्या सामानावरती, त्याच्यावरती लक्ष ठेव. सध्या माझा भाऊ फुगा फुगवण्यात व्यस्त आहे. सध्या आता हा उद्देश आमचा हॅपी बर्थडेचा टॅग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तरी मला डाऊट आहे की हॅपी बर्थडेची त्याला स्पेलिंग माहिती असेल नसेल. मी सांगायचा प्रयत्न केलाय त्याला, त्याच्यामुळे तो ट्राय करतोय. हा जो गुंता जो झालेला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तिने कदाचित स्वतःच्या केसाचा गुंता पण असा सोडवला नसेल, पण आता हा गुंता ती अशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या दोघांची जंगी इथे कुस्ती चालली होय. काय चालली नाही. आमचे भावजी खूप काम करून आले, दमले जे हे आहेत, जे मदत अजिबात करत नाहीयेत म्हणून. काय म्हणत काय लावलं वेड्या. आणि इथे माझी क्यूटची मुलगी की तिचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ती म्हणते की सगळे कामामध्ये बिझी आहेत आणि मला बघायला कोणी नाहीये. तुला बोलले म्हणून इकडचे फुकटचे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी अशी माणसं आम्ही इथे आयोजलेली आहेत जी फुकटचे इन्स्ट्रक्शन देतात. ह्या फुग्यांमध्ये अडकलेली आहे. सध्या तरी उद्देशला डाऊट आहे बर्थ हॅपीची स्पेलिंग बरोबर लिहिली का. बर्थच्या पण स्पेलिंगचा त्याला डाऊटच होता, पण त्याला म्हटलं की अरे बर्थ स्टार्ट टाक, बर्थची स्पेलिंग कर. तर त्याला असं वाटलं की ट्रेनचं बर्थ, त्याच्यामुळे थोडस त्याला पण कन्फ्युजन. उद्देशक आमच्याना सांगितलेलं आहे की हॅपी बर्थचं टॅग आता तूच बनव. हॅपीची स्पेलिंग त्या अगोदर मी सांगितलेलं आहे, म्हटलं बर्थचीच लिहून टाक, बर्थ डेची. मग त्याला काय कन्फ्युजन होता, म्हणा बर्थ लिहून सांगितलं बर्थची बनव, तर त्याला ट्रेनचं बर्थ आठवलो, तो त्याच्या स्पेलिंग नुसार ह्या ऍडजस्ट करूचा प्रयत्न करत होतो. मग आम्ही सांगलो अरे बाबा सांगलो आम्ही जरा हॅपी बर्थचं टॅग तूच बनव. आता आमच्या प्रज्ञान फोन केलेला मधी ना ता बोलता त्याका काय काम धंदो नाही, त्याका बोलवलेलं तू ये म्हणा बर्थडे, पण त्याका येऊ काय जमणार नाही. आता ह्या का म्हटलं बर्थडेची ह्या इकडे चावचाव माझ्या ना फोन मध्ये माझ्या बहिणीची चालू असा, त्याका काय कामधंदो नाही. त्याका सांगितलं हडे ये, त्याका काय जमणार नाही. आता हे सर आमचा उद्देश हॅपी बर्थडेचा टॅग बनवता. हा
त्याका ना बर्थडेची स्पेलिंग आठवत नव्हती, तर त्याका म्हटलं आधी बर्थ ट्राय कर आणि डे असली तर त्याका ट्रेनचो बर्थ आठवलं. असो आमचो अडाणी ह्यो उद्देश. तेवढा शिक्षण आमचं झालेला, बाईने आमका मारून झोडून तो शिकवलेला. पडलो त्यामुळे आमका बरोबर माहिती आहे की आमचा काय चुकला आणि आमचा काय बरोबर हा. मामाचा ह्या बोलना माझा चढू चोखणी तोंडात घेऊन शांतपणे चित्ताने ऐकत असा. ता बघता कधी हो बाजार आमचं उरकूक गावता आणि आम्ही हे सगळे फुगे फोडतो. मधी मधी ह्यो इंटरफेअर करता. इकडे मग आमचा जाडा ट्राय करता की आपले फुगे हाईट्स नुसार वर लागतात का. HD मध्ये दाखवता लागताला तर दिसाचा नाही. तर सध्या तरी कॅमेऱ्यात मावत नव्हता, तरी पण आम्ही मावण्याचा प्रयत्न केलेले असो. हो, आता आमच्या प्रयत्नाची बडबड अचानक बंद कशी झाली ता बघू म्हणून फोन चालू करतोय. बघतोय तर काय माय जाईन फोनच कट केले. माका माहितीये काय करता. फायनली ना हॅपी बर्थडेचा टॅग आमच्या भिंतीवर लागलेला आहे. चल चल आता काय करू, वर लावून घ्या. हो फुगे पटपट वर लाव. खाली बघूया काय करता येईल. हा ना, काय फायद्याचा नाही एवढं. उरले हात दुखता रे. सगळा घेऊ नको, मेन आता तू बोलतोस का घे. हात दुखता सांगितल्यावर आमच्या उदल्यान चांगल्या सगळं नको घेऊ म्हणून सध्या त्यासाठी बोलता लागतं. असो असो करीत आमचं उदलो ना. काय करतात आज समान. ह्या आता चांगलं डेकोरेशन करता करता ह्या आता खायच्या दिशेने चाललं तर आमकाय समज नाही. वर अनन्या येवच्यान आता भाची येवच्यान आता हे फुग्याचे बुकांडे आडवे जाऊ लागले आणि आमचे बुकांडे वर जाऊ लागले. हे बघ तृप्ती उद्देश हे बघ ती बरी दिसतात. कशी झालं ती उभी पण राहणार. उभ्या लावून झाले. कुठे ठेवूया पण मांजर पण उभ्या झाला. पण कुठे उभं करूया. आमका आता झोपाची वेळ इली. भाची आमची बिचारी इली. भाऊजी आता त्याला घेऊन गेले. काय ना काय कारण सांगा. तर ताप वारतडे किलेच करता मागा घराकडे जाऊचा आम्हाला. आणि आता व्हिडिओ काढता त्यांनी काय काम करूक नाही. नुसता आपला टाइमपास करता. मागणं आपला बोलता हा यांना नाही ता यांना नाही. सर आमच्या ह्याच्यातनं हवा गेली. आता कशातनं गेली ती आम्ही सांगा शकलो नाही. व्हिडिओ मधल्या व्यक्तीला जर बघायचं असेल ना तर तुम्ही बहिणीने केला डान्सचा व्हिडिओ बघा. आता एक एक फुगे पडायला पण सुरुवात झालेली आहे. आता उद्देश आमचा भयंकर वैतागाला लागलेला आहे. काय भारी डेकोरेशन फायनली झालेलं असं वाटत नव्हता, पण खूप भारी म्हणजे करावं लागणार कारण की आपण सुंदर सांगितलं आपण त्याचा बर्थडेच करत नाही. खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे ऑलरेडी. खूपच फायनली ऑलरेडी ती खराब करून मूड असणार. आपल्याला काहीतरी खरं तर आमच्या अनन्याचा आज बर्थडे आम्ही सेलिब्रेट करूच नाही असं त्याला सांगलेला होता. पण आता तर खूप खुश होता या सगळं बघून. ती म्हणणार एकदाची मम्माने मम्मा 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 आवशी नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डेकोरेशन केलंय ना. आवशी नाही नाही म्हणता. चॅडवाक सांगल्या अजिबात पैसे नाहीत माझ्याकडे. फोन कसं इकडून येतात दिसलं ना कॅमेरा त्याचा घेऊन करा. आता मामा त्याला घेऊन येतात. चॅडवाक सांगल्या अजिबात पैसे नाहीत माझ्याकडे. यंदा तुका काय मी गिफ्ट पण घेऊन देऊ शकले नाही. केक तर बाजूकच राहिलो. शेवटी एकूण ता याक असा. त्यामुळे बेफाम खर्च केलाय. डेकोरेशन आता बऱ्यापैकी कम्प्लीट झाला. बघा तुमका आवडला असा तर तुम्ही आमच्याच कडनं करून घ्यावा. आमच्याच करून घेऊ नको. कारण आम्ही खूप वेळ लावतो. आम्ही 6 तास घेतो. आम्ही खूप वेळ लावतो. तुम्ही कमेंट मध्ये माका मेसेज करा की आमचं डेकोरेशन तुमका आवडला की नाही. आता कार्टून ह्या बघा. अनु आली आहे बाहेर, पण यांना आता बर्थडेची गाणी भेटत नाहीयेत. अगं थांब म्हणावं ना तिला 2 मिनिटं. जाऊ दे. अगो थांब तरी माका.
बघ आता उगाच बेल मारत. तर अन्नप्राशनचं करूक तरी दी अनन्या. थांब 1 मिनिट. किती लाईट लाईत सगळ्या लावते. भावाजी आमचे घेऊन इलेत सामा. भाची आमची जाम खुश झाली. हा ते आम्ही सांगितलं की तुका आम्ही गिफ्ट बिफ्ट काय देऊचो नाही, बर्थडे सेलिब्रेशन काय करूचो नाही. तर आता खुश झाला. आता गिफ्ट बघ तुझं आणि हे तयारी करायची. होय बापरे. पर काहीतरीच खुश झाला बिचारा. त्याका वाटत पण नव्हता की एवढा काय काय भेटताला सरप्राईज. सगळ्यात जास्त चेडवापेक्षा आऊच खुश. हा कारण प्लॅनिंग बिलिंग केलेलं होतं. हे वाटलंच नव्हतं. जे मेन बघायचं ते नाही बघितलंय. मला माहिती काय त्याला मी बोललो होतं काय खोलून नंतर खोलून पण घाल बघ. अरे यार ती बघ किती खुश होती. अरे थांब ना रे. पॅकेजिंग नेक्स्ट लेवल. बिस्किट आहेत त्याच्यात. आता केक खाल्लाय केक खाल्लाय रगडून इला म्हणजे. हा बघ सगळ्यात जास्त त्याची हा खुश झाली. या बहीण खुश झाली. बहीण बघ आम्हाला खोलत्याला इथून दिसतंय ते. कुठच्या कंपनीचा काय लावायचं सोना. ते कोणाला ते नॉर्मल काढ आणि ते घालून बघ. मम्मीने गिफ्ट दिलं. मम्मीला मग काय लागली की ते घालून बघ. तुला ते घड्याळ जॉबला लागली की ना बाबू. हा जॉबला आम्ही पाठी गेलो रिटर्न होते. अनु तुला अंदाज आलेला की नागेश मामा तुला न्यायला वगैरे आलाय काय तुला बघलं कसं वाटलं असेल. इथं आता वाटलं असणार बाहेर. मला गपला कधी म्हटलं नाही का मैत्रिणी काय रात्री बसून जेव्हा मम्मी मला पुढे जायला बोलत होती. कारण की एकदा झालंय प्रथम अशी असताना असेच बोलत मी तुका काल सांगणार असते दिपल्याने की एक काम कर तू ना माका रात्री फोन कर. बेडरूम मध्ये जाऊन फोन करू शकलो असतो. तू थांबलंस ना मग त्यावर ना म्हटलं ते मला आधी कळलं काल रात्री बसलं म्हणून मी शांत होती. कारण पण काय तुला एवढं वाटलं नसणार एवढं सगळं करणार. आणून आणून काय केक आणणार आणि काय फुगे लावणार. डेकोरेशन एवढं सगळं आणलं होतं पण कळलं होतं आवडत होते पण ते कमी करू शकते. ठीक आहे. भाऊजी बिचारे आमचे भरपूर वेळ त्याला थांबवल्याने बाहेर अर्धो 1 तास काढल्याने आणि ह्या पोराक पण भरपूर वेळ बाहेर थांबवल्याने. मी सुखी येत होती. तिचा डेकोरेशन आता कम्प्लीट झाला. बघा भाची किती खुश हा. ते का आम्ही जवळजवळ 1 तास बाहेर थांबवलेलं. 6:30 वाजता तो सुट्टा पण जवळजवळ आता 7 वाजत दिले आणि त्या आधी 6 वाजता आज सुटला नेमक्या. भाऊजी बिचारे आमचे बाहेर होते. ते का घेऊन काय नाही काय त्याला खावत राहले आणि आता फायनली येला. भरपूर खुश आता केक कापूच. आता पुढे आता बघू पुढे कसं काय प्लॅन होता का आता. कारण सगळे भाव वगैरे पण यायचे होत. एका डेकोरेशन दाखवचा होता म्हणून आम्ही एवढी धावपळ केलो. भाचीच्या बर्थडे बरोबर हेका अन्नप्राशन पण करूचा. भाचीचा माझ्या अन्नप्राशन कसला पोर आता रगडूक लागला. 8 दिवस झाले पोर हैसा पेच खाता आणि त्याचं आता अन्नप्राशन करतो. भाचीची
बर्थडे पार्टी म्हणजे हैसा चिकन शिजता बघा. आमचे भाऊ इलेत बर्थडे साठी, वेळात वेळ काढून इलेत. तुमचं सहर्ष स्वागत. सुनलो काय रवलो केलं सुनल्या कधीच केलंय माका हर्षद लोक विचारत होतो. बघ एकदा करून मी आवाज व्हिडिओ घेतोय. अनु आमची नटून तयार आहे. ती केक खायची वाट बघते, कधी एकदा हावऱ्यासारखा केक खायला भेटतोय. आवाज म्हणजे रडा होता. भाचीचा रंगकामाचं काम चालू आहे. भाची एक आवाज रंगवता. आता शिमगो पण जवळ येता आणि ह्याकडे शिवरात्रेक जावचे प्लॅनिंग करतात, गावाक जावचा प्लॅनिंग करतात. यंदा आमका भेटायचा नाही तर आम्ही पण इलो असतो. बघा हावरा आता काय खातलं बर्थडे सेलिब्रेशन आता चालू होताला भाचीचा. चॉकलेट देऊन बघता बघा लाव तुम्ही लाव नाही तू लावतलच केकचे फोटो काढा, मला काहीतरी द्या फोटो स्नॅप साठी. म्हणता माझा आधी कधी होताला विचारता अन्नप्राशन. छोट्या भाजीपेक्षा मोठी भाजी नटली आहे बघा कशी एकदम शिमग्यासारखी. ही जी मागे मागाशी बोलत होती मागून मागून ती पपल्यापेक्षा मला कॉमेडी ती असं वाटतं मला कधी कधी. आयुष्यात ठेवला काय बाबा हे मेरे को अभी भी पता चला. धट्टालक वाटालक धट्टालक धट्टालक. हे लवकर तिला भूक लागल्या तिथं पण आपला प्राशन रे बिचार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. पुढचा आता त्या काय होता बघा आमची फॅमिली सगळे बर्थडे आता झालं आमचं. भाचीचा आता बर्थडे कट करून झालं. आता आमच्या दुसऱ्या भाचीचं अन्नप्राशन बाकी आहे. आपण आता आम्ही करतलं अचानक प्लॅन केलं अन्नप्राशनचं. भाचीचा आता बर्थडे झाला, अन्नप्राशनचा आता चालू होताला. भाव आमचा टॅग लावता हॅपी बर्थडेचा टॅग आता आम्ही काढतलो आणि आता थंयच अन्नप्राशनचं लावतो. हॅपी बर्थडे कार्ड सुनल्या एवढं मी सजवलेलं त्या पोरीला पार्टी झाला असतं ना. भाची एक अन्नप्राशन करूच नाही वाटत. ओके झाला व्यवहार त्याचा. वा नको त्याका फोटो काढ काय तिथे काढ बाबा. फोटो काढता खिमटे खाता तुला पूर्ण ढ्या भर. हे बघा आमचं अन्नप्राशन चालू झालंय. फोटो नाही काढणार मी व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढतात अनुचा बर्थडे स्पेशल चिकन आज बहिणीन बनवला ना. सगळे भाव वगैरे जोक बसलो आम्ही. आता 2 मासे टमकावून भाव सांगता आता धर बाबा मासे खाऊन झाले माझे. मासे बरोबर मासे तुझे हिमूसच मन सांगता. तू खातोस ना हाड घे बादले माझे हिमूच एकच खाल्लं मासं देतो असा भावाशी भरत भरून चिकन काढलेला असा चिकन बोलायला. अशा प्रकारे अन्नप्राशन आणि बर्थडेचा एंड झालाय. आता भाऊ वगैरे घरी चालले. तो बघा मिठाई खातोय. ह्या भाऊ वैतागलाय आता. आणि ताई पण कंटाळली. तो संपायला दाखवायचे प्लॅन.
ताईनं अर्धा टोप खाल्लाय आणि अशा प्रकारे आता आम्ही व्हिडिओ संपवतोय. अर्धा टोप नाही खाल्लाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच. बाय बाय. गुड बाय. विथ मी ऑनली.